तरुण वयाच्या ज्या मुली आहेत किंवा ज्याला किशोरवयीन मुली आपण म्हणतो, तर त्यांना जेव्हा पाळी सुरू होते तेव्हा पाळी सुरू असताना त्या पाळीमध्ये अनियमितता असते आणि हा अनियमितता जो बदल आहे ते हार्मोन्सच्या इम्बॅलन्समुळे होतं। आज आपण पाहिलं की मुलींना, किशोरवयीन मुलींना आहेत, मुलं असो मुली असो, अतिशय स्थूलपणाचं प्रमाण वाढलेलं आहे। तर हे स्थूलपणाचं प्रमाण का वाढलेलं आहे, तर आपण पाहतो की म्हणजे एक मैदानी खेळ आपण ज्या काळामध्ये जे खेळायचो ते आता फारसे नाहीये। नमस्कार, मी डॉक्टर राजश्री दयानंद कटके, प्राध्यापक व स्त्रीरोग तज्ञ। आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या आणि नेहमी मनात येणाऱ्या ज्या शंका आहेत स्त्रियांच्या, याबद्दल आपण थोडंसं बोलूया। की आपण बघितलं की मासिक पाळी जी आहे तर ती महिन्याला येते। काही लोकांचं, काही स्त्रियांचं जे आहे त्याचं जे सायकल आहे का नियमितपणा आहे, तर काही जणांची 27 दिवसाची असते, काही 28 दिवसाचं, काही 29 दिवसाचं। तर हे एक नियमित जे पाळी असते तर त्यांचं सायकल त्यांना माहीत असतं। पण जर समजा ती जर पाळी 35 दिवसापासून जास्त चालली वरती किंवा 25 किंवा 21 दिवसाच्या अगोदर येत असेल, तर त्यामध्ये आपण म्हणतो की ही पाळीमध्ये अनियमितता आहे। बऱ्याच वेळेस स्त्रियांना असं व्हायचं की एक 2 महिने पाळी नाही आली, 3 महिने आली नाही, त्याच्यानंतर अंगावरून खूप चाललं। असा एक जो भाग आहे ते पाळीच्या अनियमिततेमध्ये होतो। तरुण वयाच्या ज्या मुली आहेत किंवा ज्याला किशोरवयीन मुली आपण म्हणतो, तर त्यांना जेव्हा पाळी सुरू होते तेव्हा पाळी सुरू असताना त्या पाळीमध्ये अनियमितता असते आणि हा अनियमितता जो बदल आहे ते हार्मोन्सच्या इम्बॅलन्समुळे होतं। आणि बऱ्याच वेळेस ती जी हार्मोन्स आहेत ती म्हणजे पाळी आल्यानंतर तिची पाळी सेट होईपर्यंत ते जे हार्मोन्स आहेत त्या हार्मोन्सचे आपल्याला ते बदल जोपर्यंत स्थिरावत नाहीत तोपर्यंत त्यांना थोडा अनियमिततेचा त्रास होत असतो। आता आपण बघूया की याची कारणं काय आहेत। एक तर आपण पाहिलं की किशोरवयीन मुलीमध्ये जोपर्यंत हार्मोन्स थोडेसे सेटल होतात तर पाळीमध्ये अनियमितता येत राहते। किंवा दुसरं महत्त्वाचं म्हणजे जे आपले हार्मोन्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो FSH, LH, म्हणजे जे हार्मोन्स म्हणजे ज्या हार्मोन्सवर मेंदूमधून आपल्या हायपोथॅलॅमस पासून जो कंट्रोल येतो, त्याच्यानंतर मी आपली जी मेन पिट्युटरी ग्रंथी असते, मग तिथून त्याचं हायपोथॅलॅमिक पिट्युटरी आणि मग तेच हार्मोन्स असे ओव्हरीमध्ये येतात आणि आम्ही यांना म्हणतो HPO ॲक्सिस। म्हणजे हा जो आपल्या मेंदूपासून, जो हायपोथॅलॅमस पासून, पिट्युटरी पासून त्या ओव्हरीपर्यंत येतो, हा जो ॲक्सिस आहे तो जर स्त्रियांचा संतुलित असेल तर त्यावेळेस आपण म्हणतो की नियमितपणे सगळ्या गोष्टी चांगल्या चालू आहेत। आता हा अनियमितपणा येतो म्हणजे काय होतो की बऱ्याच वेळेस जी FSH, LH किंवा इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन अशी जी हार्मोन्स आहेत किंवा प्रोलॅक्टिन आहेत, थायरॉइड्स आहेत, ह्या सगळे हार्मोन जेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी अनियमितता येते किंवा बदल होतो नॉर्मल पेक्षा जास्त, तेव्हा पाळीमध्ये अनियमितता येते। एक महत्त्वाचं कारण त्याचं। दुसरं महत्त्वाचं असं कारण आहे की ही पाळीमधलं जे हे हार्मोन्सचं असंतुलन आहे तर त्याचं मेन कारण असतं तर एक स्थूलपणा किंवा ओबेसिटी आपण म्हणतो। आज आपण पाहतो की स्त्रियांचं बऱ्यापैकी वजन वाढलेलं असतं, किशोरवयीन मुलींचं बऱ्यापैकी वजन वाढलेलं असतो, मग त्यांना PCOD, पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज, पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम अशा प्रकारचे पण त्यांना आजारांना सामोरे जावं लागतं। तर होतं काय की याच्यामध्ये शरीरामध्ये वाढलेली जी चरबी असते त्या चरबीमुळे इस्ट्रोजन नावाचं जे हार्मोन्स आहे, FSH आणि हे सगळे जे आहेत त्यांच्यामधला FSH आणि LH मधला जो रेशो असतो ल्युटिनायझिंग हार्मोनचा, तर तो थोडा डिस्टर्ब झालेला असतो आणि या ओबेसिटीमुळे त्यांना काय होतं की म्हणजे हार्मोनमध्ये असंतुलित होणं, किशोरवयीन मुलांच्या चेहऱ्यावरती केस येणं, त्याच्यानंतर अंगावर केस येणं, ज्याला आम्ही हिर्सुटिझम म्हणतो, किंवा मुस्टॅच आल्यासारखं तो मिशीसारखा म्हणजे त्याला लव येणं। तर ह्या सगळ्या गोष्टी किशोरवयीन मुलींना पण होतात आणि वजन अतिरिक्त वाढल्यामुळं मग स्त्रियांना डायबिटीज, हायपरटेन्शन असे आजार होण्याची नंतरच्या काळामध्ये हे जास्त प्रमाणामध्ये त्याचं म्हणजे एक प्रमाण वाढलेलं होतं। तर या सगळ्या गोष्टींची जर आपल्याला काळजी घ्यायची असेल तर आपल्याला हे जेव्हा अशी अनियमितता होते पाळीमध्ये, तर त्या अनियमिततेच्या वेळेस तुम्ही स्त्रीरोग तज्ञाकडे जा, सोनोग्राफी काढून घ्या। सोनोग्राफीमध्ये पहा एकदा की म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सोनोग्राफीमध्ये आज आपण बघितलं तर ते ओव्हरीच्या बाजूला छोट्या सिस्टची अशी एक माळ असते आणि त्याला आपण म्हणतो की पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन, म्हणजे त्या ओव्हरी सिस्ट, त्याच्यामध्ये मल्टिपल सिस्ट आहेत असं आपण त्याला म्हणतो। तर मग शेवटी कसं निदान कराल तुम्ही ह्या PCODचं, तर
तिचे पाळीमधली अनियमितता, इरेग्युलर येणारी पाळी, त्याच्यानंतर 2-3 महिन्यामध्ये नाही आल्यानंतर मग अंगावरून होणारा अतिशय रक्तस्राव, त्याच्यानंतर कधी कधी कमी रक्तस्राव होतो या सगळ्या गोष्टीमध्ये. आणि त्यानंतर मग आपण एक्झामिनेशन करून घेतो. हे किशोरवयीन मुलीमध्ये आम्ही कधीही म्हणजे खालची जी तपासणी आहे तर ती पर स्पेक्युलम किंवा पर वेजायनल एक्झामिनेशन आम्ही कधीही करत नाही लग्न न झालेल्या किंवा किशोरवयीन मुलीमध्ये. ज्या स्त्रियांना लग्न झालेलं आहे आणि त्यांना मुलं आहेत त्यांना आपण ती तपासणी करून त्याच्यामध्ये जर त्यांच्या ओव्हरीची साईज जर मोठी असली, बल्की असली, तर ती लागली हाताला, बऱ्याच वेळेस काय होतं की कमी वजनाच्या स्त्रिया असतील तर त्याच्यामध्ये ती लागू शकते. मग त्याच्यानंतर मग तुम्ही त्यांना सोनोग्राफी करता. सोनोग्राफीमध्ये पण मग तुम्हाला पिक्चर येतो की म्हणजे ओव्हरी समजा बल्की आहेत किंवा त्याच्यामध्ये सिस्ट आहे, तर अशा प्रकारे त्याचं हे निदान होतं. आता आपण याच्यामध्ये हे निदान झाल्यानंतर आपण कशा प्रकारे त्याची ट्रीटमेंट करायला पाहिजे ते आपण पाहिलं पाहिजे. तर आता कशी ट्रीटमेंट करणार आपण ह्या स्त्रियांची आणि मुलींची? तर पहिल्यांदा आपण घेऊया की किशोरवयीन मुलींच्या. तर आता किशोरवयीन मुलींचं एकतर आपण ते बघितलं पाहिजे की तिचा जो म्हणजे प्रथम पाळी आल्यानंतर जी काही तिचे हार्मोन्स आहेत त्याला थोडा वेळ दिला गेला आहे का, ते आपण तिला कॉन्सिल करू शकतो, तिला सांगू शकतो आणि त्याच्यामध्ये होतं. दुसरी महत्वाची गोष्ट, आज आपण पाहिलं की मुलींना, किशोरवयीन मुलींना आहेत, मुलं असो मुली असो, अतिशय स्थूलपणाचं प्रमाण वाढलेलं आहे. तर हे स्थूलपणाचं प्रमाण का वाढलेलं आहे? तर आपण पाहतो की म्हणजे एक मैदानी खेळ आपण ज्या काळामध्ये जे खेळायचो ते आता फारसे नाहीयेत. तर काय होतं की मुलं बसून टॅबलेट आहे किंवा लॅपटॉप्स आहेत, या सगळ्यावरती त्यांचा जास्त वेळ किंवा गेम्स आहेत ऑनलाईन, ह्यामध्ये जास्त वेळ त्यांचा जातो. आणि त्यामुळे शरीरामध्ये जी काही चरबी आहे अतिरिक्त, तर ती न खेळल्यामुळे ती तशीच साठून राहते. ते एक महत्वाचं आहे. आणि दुसरं आणखीन एक महत्वाचं आहे की या स्थूलपणामध्ये पण आज आपण पाहिलं की जेवणाची जी पद्धत आहे ती म्हणजे पहिल्यांदा आपण भाजी, भाकरी, पोळी किंवा एका ताटामध्ये म्हणजे सगळे काही असतील तरी फळं वगैरे खायची. हे असं संतुलित आहार आपल्याकडे फार गरजेचा होता. पण आता आपण बघतो की खूप सारं तळलेले पदार्थ आहेत, पिझ्झा आहे, बर्गर आहे, वारंवार म्हणजे ते नसेल तर मग मुलं जेवत पण नाहीत. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे खूप अतिरिक्त वजन वाढतं. तर आपल्याला त्यांना आपण योग्य तो आहार आणि संतुलित आहार आपण घ्यायला सांगितलं पाहिजे. अशी तळलेली जी काही पदार्थ आहेत ती वारंवार खूप काही खाल्ली नाही पाहिजेत. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे की त्यांनी एक प्रकारचा व्यायाम किंवा एक्सरसाइज केला पाहिजे, चाललं पाहिजे किंवा दोरीवरच्या उड्या मारल्या पाहिजे, जिम मध्ये गेलं पाहिजे, स्विमिंग केलं पाहिजे, झुंबा डान्स, तुम्हाला जे आवडतं ते करा, पण तुम्ही नियमितपणे आपण व्यायाम केला पाहिजे. कमीत कमी स्त्रियांनी एका आठवड्यामध्ये 150 मिनिट तरी चाललं पाहिजे. तुम्ही जर दिवसाला बघितलं 30 ते 40 मिनिट जर समजा तुम्ही चाललात, तर तुमच्या आरोग्याला, तुमच्या शरीरामध्ये जे तुमचे हार्मोन्स आहेत ते एकदम संतुलित होतात. त्याच्यानंतर एनर्जी बॅलन्स व्हायला लागते आणि त्यानंतर डायबिटीस, हायपरटेन्शन किंवा दुसरे जे असे अनियमिततेचे आजार आहेत, तर ते तुम्हाला ते होणार नाहीत. याची आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने काळजी, स्वतःचं शरीर, स्वतःचं मन हे सगळं आपण आपल्या हातात घेऊन आपण केलं पाहिजे. दुसरी महत्वाची जी गोष्ट आहे की म्हणजे सगळ्याच गोष्टी औषध घेऊन होतात असं नाही याच्यामध्ये. जेव्हा हार्मोन्सचं असंतुलन होतं, तेव्हा माझं असं सांगणं आहे की माझ्या अनुभवातून मला 30 वर्षाचा अनुभव आहे. त्या अनुभवातून मी तुम्हाला असं सांगू शकते की की आपण चांगला संतुलित आहार घ्या, त्याच्यानंतर मग व्यायाम करा आणि मग त्याच्यानंतर लागली तर ती तुम्ही औषधं घ्या. औषधं घेण्यासाठी तज्ञ डॉक्टरांना सांगून तुम्ही त्यांचे काही लागत असेल तर हार्मोन्सच्या टॅबलेट्स किंवा त्याचं जे काही कारण असेल त्याचं निदान करून आपण ते घेऊ शकतो. पण त्याच्या अगोदर सगळ्यात महत्वाचं ते आहार, विहार आणि विचार, म्हणजे जर समजा तुम्ही मेडिटेशन करत असाल किंवा तुमच्या हॉबीज असतील, सिंगिंग असेल किंवा डान्सिंग असतील, या सगळ्या गोष्टी जर आपण अशा आपल्या जीवनामध्ये सकारात्मक विचाराने जर आपण आयुष्यामध्ये केला, तर डेफिनेटली आपल्याला ह्या पाळीच्या अनियमिततेपासून किंवा पीसीओडी सारख्या समस्या आहेत किंवा आणखीन हार्मोन्सच्या काही दुसऱ्या समस्या असतील, तर त्या आपल्याला त्याची एक चांगली सर्वांगीण अशी आपल्याला उपचार आपल्याला करता येतो. म्हणून नेहमी जर समजा अनियमिततेमध्ये पाळीमध्ये असेल किंवा हार्मोन्समध्ये इम्बॅलन्स असतील, तर नुसत्या गोळ्या औषधांनी
न करण्यापेक्षा तुमच्या जीवनशैलीमध्ये तुम्ही बदल करून निश्चितच याच्यावर तुम्ही मात करू शकता आणि चांगल्या पद्धतीने आपण ते आयुष्य जगू शकतो. धन्यवाद.